जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुखदेव एज्युकेशन संस्था नाशिक संचलित सुखदेव विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज इंदिरानगर येथे बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रमुख पाहुणे के मा मोरे, माजी प्राचार्य दलित मित्र लक्ष्मणराव धोत्रे, न्यूज टुडेचे मराठी वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी प्रवीण नेटावणे सर, संस्थेचे संचालक संजय काळे आदींनी दीपप्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. या प्रसंगी मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक संजय काळे यांनी आपल्या प्रतिक्रिया न्यूज टुडेशी बोलताना व्यक्त केल्या. आज आदिवासी जागतिक दिनानिमित्त सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या वतीने आमच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाने एक वारली पेंटिंगचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि ह्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी जवळजवळ 41 विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आणि इथं ज्या आमच्या शिक्षिका आहेत प्राथमिकच्या बोरसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वारली पेंटिंगचं आदिवासींचं कसं जीवन आहे आणि त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसंदर्भात वारली पेंटिंगमध्ये ते सर्व नमूद केलेलं आहे आणि छानपैकी मुलांना वारली पेंटिंग काढता आल्या आणि आम्ही संस्थेच्या वतीने 3 मुलांना प्राईज दिले, पहिलं, दुसरं आणि तिसरं आणि एक उत्तेजनार्थ असा संस्थेचा उपक्रम आहे. यावेळी वारली चित्रकलाचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. प्रदर्शनासंदर्भात संस्थेच्या शिक्षकांनी अधिक माहिती दिली. 5 वर्षापासून जागतिक आदिवासी दिनानिमित्त वारली चित्रकला पेंटिंग मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करते आहे. मुलांमधील सुप्त गुण, त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी आपल्या शाळेतल्या मुलांमध्ये तसंच परिसरातल्या शाळेतल्या मुलांमध्ये सुद्धा रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि आदिवासींची जीवनशैली कशी असते, त्यांची जंगलात असतात ते आणि त्या माध्यमातून आपण निसर्गाच्या जवळ जातो व निसर्गाकडनं विविध गुण आपल्यामध्ये आत्मसात करावे असे मुलांमध्ये रुजवण्याचा मी प्रयत्न करते आहे. आणि आदिवासींची जीवनशैली त्यांना जवळून चित्रांच्या माध्यमातून भेट करून देत आहे मुलांना. आदिवासी वारली प्रदर्शनाचा लाभ उपस्थितांनी घेतला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांना पारितोषिकांचं वितरण करून त्यांच्या कलागुणांना वाव देखील देण्यात आला.